पिंपरी चिंचवड सारखं शहर, उभरतं शहर, देशामध्ये सर्वाधिक वेगाने विकसित होणारे शहर, हे अजित पवारांना पुन्हा ताब्यात घ्यायचंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे इतका सहजासहजी ही सोन्याचं अंड देणारी कोंबडी अजित पवारांच्या ताब्यात देणार का, हा प्रश्न आहे. नमस्कार, मी अविनाश चिलेकर. पीसीबी टुडे मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पीसीबी कट्टामध्ये आता महत्वाचा जो विषय आहे तो पिंपरी चिंचवड शहरापुरता आहे. विधानसभा उपाध्यक्षपदी पिंपरीचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचे अण्णा बनसोडे यांची नियुक्ती करण्यात आली, निवड करण्यात आली. याच्या मागचं खरं कारण काय, याच्या मागचं खरं गणित, खरं समीकरण असं आहे की अजित पवारांना पिंपरी चिंचवड पुन्हा ताब्यात घ्यायचं आहे. ते खरंच ताब्यात येणार आहे का, अजित पवार त्याच्यामध्ये यशस्वी होणार आहेत का, वगैरे वगैरे, या संदर्भातला थोडा उहापोह आपण आता करणार आहोत. त्यासाठी थोडं मागे जायला पाहिजे आपल्याला. पिंपरी चिंचवड शहरावरती फेब्रुवारी 92 पासून अजित पवारांचं इथे वर्चस्व आहे. रामकृष्ण मोरे आणि अजित पवार यांच्या हातात पिंपरी चिंचवड शहर होतं, एक हाती सत्ता होती. रामकृष्ण मोरे दिवंगत झाले, म्हणजे राज्याचे शिक्षण मंत्री असताना ते दिवंगत झाले. नंतर तिथून पुढं 15-20 वर्ष अजित पवारांनी एक हाती सत्ता भोगली. या शहराचा महापौर कोण असावा, चेअरमन कोण असावा, कोणते पद कोणाला द्यायची, हे सगळं अजित पवार सांगतील. ते महापालिका निवडणुकीला उमेदवार कोण असावा ह्याची यादी सुद्धा अजित पवार फायनल करायची. इतकं एकतर्फी काम होतं सगळं. विरोधी पक्ष नावाची चीज नव्हती. भाजपचं तसं पाहिलं तर या शहराशी तसं काहीच संबंध नव्हता. 2-4 नगरसेवक असायचे, जास्तीत जास्त एक वेळ 9 नगरसेवक आले होते. त्याच्या पुढे भाजपचं काही नव्हतं. पण 2017च्या निवडणुकीमध्ये चमत्कार झाला. अजित पवारांचेच शागिर्द म्हणजे त्यावेळेस लक्ष्मण जगताप हे भाजपला मिळाले. नंतर महेश लांडगे भोसरीचे ते अपक्ष आमदार होते, ते सुद्धा भाजपला मिळाले. आणि या शहरामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं पाणीपत झालं. 128 पैकी 77 जागा भाजपच्या आल्या आणि अवघ्या 36 जागा ह्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळाल्या आणि सत्ता गेली. त्यांची सत्ता गेली ते अजित पवारांच्या अजूनही डोक्यामध्ये आहे. अजूनही कायम ते बोलत असतात की माझी सत्ता कोणी घालवली, कशी घालवली, पण का घालवली, कशी गेली, याच्या संदर्भात ते त्यांचा सिंहावलोकन थोडं परीक्षण त्यांनी स्वतः करायला पाहिजे, पण ते करत नाहीत. मुळात भाजपनी 2017 मध्ये दादांची सत्ता इथून कशी हिसकावून घेतली ते सुद्धा इंटरेस्टिंग आहे. की त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे सगळे रथी महारथी होते त्याच्यापैकी 30 ते 35 नगरसेवक हे सरळ सरळ भाजपला जाऊन मिळाले. युतीचे शासन होतं. युतीच्या शासनामध्ये जिकडे सत्ता असेल तिकडे विकास कामं होतात, तिथे वैयक्तिक कामं सुद्धा होतात. त्याच्यामुळे जवळजवळ 30-35 नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवारांचे ते सरळ भाजपला जाऊन मिळाले. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार पडलं. त्याचा परिणाम असा झाला की भाजप आपोआप इथे सत्तेत आली. पण ही सत्तेत येण्यापूर्वी भाजपने 1-2 वर्ष इथे पेरणी केली की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची या महापालिकेमध्ये किती मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार करते वगैरे वगैरे, याचा डंका पिटला. भाजपने सातत्याने ज्याला आपण हॅमरिंग करण म्हणतो त्या पद्धतीने या महापालिकेतील भ्रष्टाचाराची प्रकरणं काढली आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला फार नामोहरम करून सोडलं. आणि त्याचं एका शब्दानेही त्यांनी कधी उत्तर दिलं नाही की हा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप खोटा आहे वगैरे वगैरे वगैरे. अगदी साधंच उदाहरण देतो तुम्हाला. त्या काळामध्ये देहूतून पंढरपूरला जाणारी संत तुकाराम महाराजांची पालखी आहे, त्या पालखीला प्रत्येक दिंड्याला देण्यासाठी ज्या विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती महापालिका भेट देत असते, तर त्या खरेदीमध्ये 1450 रुपयांची मूर्ती 3950 रुपयांना खरेदी केली. विठ्ठल मूर्तीमध्ये सुद्धा यांनी भ्रष्टाचार केला, अशा ज्या बातम्या त्यावेळेस आल्या, त्या बातम्यांचा म्हणजे त्या बातम्या सातत्याने येत होत्या. त्याचा पाठपुरावा भाजपने भरपूर केला आणि त्या बातम्यांचा परिणाम जनमानसावरती झाला आणि जनमत तयार झाला. त्याशिवाय वायसीएम हॉस्पिटलमध्ये एक 70 लाखाचं HBOT मशीन हे 3 कोटीला खरेदी केलं. अगदी उघड उघड ते दिसत होतं. आणि ते सुद्धा विदेशी मेकचं सांगितलं, प्रत्यक्षात ते भोसरीच्या वर्कशॉपमध्ये बनवलेलं. सांगवीला एक CNG गॅस दाहिनी बसवली, अगदी 15 लाख रुपये किंमत होती, ती 55 लाखाला खरेदी केली. तशा प्रकारच्या 5 शवदाहिन्या शहरामध्ये 12 कोटीला खरेदी करणार होते, ते प्रकार झाला. ही 2-3 भ्रष्टाचाराची फक्त प्रातिनिधिक उदाहरण सांगली. ती सगळी प्रकरणं वर्तमानपत्रातून इतकी गाजली
की अजित पवारांच्या राष्ट्रवादीने हे शहर लुटलं, भ्रष्टाचार केला, हे लोकांच्या मनावरती इतकं परफेक्ट बसलं. आणि त्याला जोडीला केंद्रातील नरेंद्र मोदीची सत्ता आणि राज्यामधील देवेंद्र फडणवीस यांची सत्ता, म्हणजे गल्ली ते दिल्ली जर तुम्हाला विकास पाहिजे असेल तर इथं सुद्धा भाजप असली पाहिजे, हे एक समीकरण. आणि राष्ट्रवादीचा जो भ्रष्टाचार आहे तो, ह्या सगळ्याचा गोळाबेरीज केली आणि इथं अजित पवारांना नेस्तनाबूत करूया. अजित पवारांचा या शहरावरचा सूर्य मावळला. ते तेव्हापासून त्यांच्या डोक्यात की मी या शहरासाठी काय नाही केलं, इतकी विकास कामं केली, तरी सुद्धा लोकांनी माझा पराभव केला भाजपच्या पुढे. ते त्यांच्या डोक्यामध्ये. त्याही पुढे 2019 मध्ये मावळ लोकसभा मतदारसंघाची जी निवडणूक होती त्याच्यामध्ये अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते. अजित पवारांना वाटलं की आपण इथं जी या शहरात डेव्हलपमेंट केलेली आहे त्याच्या आधारावरती लोक आपल्या मुलाला निवडून देतील. प्रत्यक्षात पार्थ पवार यांचा सुद्धा अत्यंत दारुण पराभव शिवसेनेचे खासदार श्रंग बारणे यांनी केला. ते सुद्धा अजित पवारांच्या मनाला फार लागलं. तेव्हापासून महापालिकाचा पराभव, लोकसभा मावळचा पराभव, हे अजित पवारांची जी रुखरुख आहे ती अजूनही कायम आहे. ते कायम ते बोलून दाखवतात, खाजगी बैठकीमध्ये ते बोलत असतात या विषयावरती. आणि आता हे शहर पुन्हा मला ताब्यात घ्यायचं यासाठी अजित पवार सगळी पेरणी करतायत वेगवेगळ्या माध्यमातून. परंतु ते शक्य आहे का, त्या संदर्भात बोलायचं झालं तर आपल्याला अजित पवारांनी या शहरासाठी काय दिलं आणि भाजपने या शहरासाठी काय दिलं याची तुलना ती कार्यकर्तेच करतात. भाजपने 2017ला सत्ता आल्या, महापालिकेची सत्ता आल्यानंतर या शहरामध्ये राज्यसभेचे खासदारकी अमर साबळे यांच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला दिली. सगळे चाट पडले. एक सामान्य कार्यकर्ता त्यांना राज्यसभा खासदार केलं. अमर साबळे नंतर राज्यसभेचे प्रतोद झाले. ते झालंच म्हणजे भाजपचे ऑलरेडी लक्ष्मण जगताप आणि महेश रानगे हे दोन आमदार त्यांच्याबरोबर होतेच. त्याच्यानंतर पाठोपाठ भाजपने या शहरातील पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण होतं, तिथे मुंडे समर्थक सदाशिव खाडे यांची नियुक्ती केली राज्यमंत्रीपदाचा दर्जा असलेला. दुसरे सचिन पटवर्धन ॲडव्होकेट, ते सुद्धा भाजपचे निष्ठावंत, तसे राष्ट्रवादीतूनच आलेले, त्यांना सुद्धा राज्य लोकलेखा समितीचं अध्यक्षपद एकदा नाही दोनदा दिलं, जे आता विजय वडेट्टीवार यांना दिलं म्हणून काँग्रेसमध्ये आणि राष्ट्रवादीत थोडा वाद झाला. ते पद भाजपने सचिन पटवर्धन यांना 2 वेळा दिलं. इथे अमित गोरखे सारखा एक तरुण तडफदार कार्यकर्ता, अभ्यासू कार्यकर्ता, मागासवर्गीय ह्याच्यातून क्षेत्रातून आलेला, त्याला राज्यामध्ये अण्णाभाऊ साठे महामंडळाचं अध्यक्षपद त्याच्याकडे दिलं. म्हणजे अशा प्रकारे 3 राज्यमंत्री पदाची महामंडळ भाजपने इथं दिली. अनुप मोरे याच्यासारखा कार्यकर्ता त्याला माथाडी मंडळावरती घेतलं. इतकंच नाही तर आता त्यांना प्रदेश युवकचं अध्यक्ष केलं. त्याच्यानंतर उमा खापरे यांच्यासारख्या एक महिला निष्ठावंत कार्यकर्त्या, त्या प्रदेशाध्यक्ष होत्या महिलाच्या, त्यांना विधान परिषद दिली. नंतर आता अलीकडे एक 3-4 महिन्यापूर्वी अमित गोरखे यांना विधान परिषदेवर घेतलं. म्हणजे 2 विधान परिषद दिल्या, 1 राज्यसभा दिली, 3 महामंडळ दिली. म्हणजे भाजपने या शहरासाठी, त्यांच्या पदाधिकाऱ्यांसाठी, निष्ठावंतांसाठी काय काय नाही दिलं, त्याचा परिणाम असा झाला. जे अजित पवारांकडे कार्यकर्ते होते किंवा इतर शिवसेना किंवा इतर पक्षामध्ये कार्यकर्ते होते, त्यांना वाटलं आपल्याला जर पद पाहिजे असेल, आपल्याला प्रतिष्ठा पाहिजे असेल, भवितव्य राजकीय पाहिजे असेल तर भाजपमध्ये जायला पाहिजे. ती एक धारणा तयार झाली आणि भाजपकडे ओढा लागला लोकांचा, कार्यकर्त्यांचा ओढा. त्याचा परिणाम या शहरामध्ये भाजपने त्यांची पाळंमुळं इतकी भक्कम केलेली आहेत की आता तो जो एक वटवृक्ष झालेला आहे त्याला गादा हलवून परत मुळासकट उठवून काढणं तितकं अजित पवारांना सोपं नाही. इतकंच नाही तर विकास कामाच्या बाबतीमध्ये सुद्धा लोक तुलना करायला लागले की भाजपने या शहरामध्ये पिंपरी चिंचवडसाठी देवेंद्र फडणवीस यांनी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय दिलं. नुसतं दिलं नाही, त्याचं आता भूमिपूजन केलं. त्याचं 200-250 कोटीचं काम मंजूर झालं. 2-3 ठिकाणी जागा ताब्यात घेतल्या आणि त्याचं प्रत्यक्ष काम सुद्धा भूमिपूजनही केलं. या शहरासाठी पिंपरी चिंचवड न्यायालयासाठी 16 एकर जागा दिली, त्याला निधी उपलब्ध केला, ते काम सुद्धा सुरू केलं. या शहरामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज आणलं. या शहराला यशदासाठी स्वतंत्र जागा दिली. पुण्यामध्ये जी शासकीय कार्यालय, जवळपास 30 ते 40 शासकीय कार्यालयांना पिंपरी चिंचवड शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जागा दिल्या. म्हणजे भाजपने वेगवेगळ्या माध्यमातून या शहरामध्ये
डेव्हलपमेंटची कामं केली, कार्यकर्त्यांना बळ दिलं आणि त्याही पुढं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ज्यांचं 2017 मध्ये या शहराच्या सत्तांतरणामध्ये फार मोठं योगदान होतं. नंतर महापालिका सोडा, लोकसभा निवडणूक मावळची, त्याच्यामध्ये सुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पडद्यामागे राहून त्यांनी ज्या पद्धतीने संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आणि युती म्हणून, मोदी म्हणून मतदान मागितलं. नंतरच्या आत्ताच्या परवाच्या निवडणुकीमध्ये सुद्धा 2024च्या विधानसभेला सुद्धा आणि लोकसभेला सुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जे काम केलं, ती जी ताकद आहे, ती जी संघटना आहे, ते जे नेटवर्क आहे, त्याचा भाजपला इथं फार मोठा फायदा झाला. त्याचा परिणाम भाजपचं या शहरातलं जे वर्चस्व आहे, जी पकड आहे, ती आणखीन भक्कम झाली. आता हे सगळं परत उखडून काढायचं आणि इथं सत्ता स्थापित करायचं, हे अजित पवारांना शक्य आहे का, हा मुद्दा येतो त्याच्यामध्ये. आणि त्यासाठी अजितदादांनी अण्णा बनसोडे यांना विधानसभा उपाध्यक्षपद दिलं आणि आता इथलं पुढची मोहीम त्यांची सुरू झालेली आहे की या शहरामध्ये जर सत्ता आणायची तर मग पुन्हा जुने गेलेले कार्यकर्ते त्यांना परत पाचारण करायचं, परत आपल्यात सामावून घ्यायचं, त्यांना ताकद द्यायची. पण ताकद द्यायची तर ते कार्यकर्त्यांना तितकं बळ द्यायचं, तर काहीतरी विषय हातात घ्यायला पाहिजे. प्रश्न असा आहे की आता शिवसेनेमध्ये गेलेले संजोग वागरे, जे या शहराचे माजी महापौर आहेत, त्यांनी मावळ लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेनेकडून उमेदवारी केली होती, पराभव झाला त्यांचा. ते आत्ता परवा अण्णा बनसोडे यांच्या स्वागताला पिंपरी चिंचवडच्या निगडीला भक्तिशक्तीला आवर्जून उपस्थित, त्यांच्या हस्तेच अण्णा बनसोडे यांचा सत्कार करण्यात आला. चर्चा सुरू झाली की संजोग वागरे आता शिवसेना ठाकरेंची सोडून पुन्हा स्वग्रही परत येणार. भोसरीमधून ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अजित गव्हाणे यांनी विधानसभेची उमेदवारी केली, ते आणि त्यांच्यासह 30-40 नगरसेवक जे राष्ट्रवादीचा अजित पवारांना सोडून तिकडे गेले, ते परत येणार आहेत. त्यांच्या 2-3 बैठका झाल्यात, अशी पण चर्चा सुरू झाली. म्हणजे अजित पवार आता अशा पद्धतीने ही सगळी या शहरासाठी बांधणी करतात का, आता शहर पुन्हा ताब्यात घ्यायचं. मूळ मुद्दा काय आहे तो, लोकांना, मतदारांना त्यांच्या पसंतीस उतरण्यासाठी जे विषय हातात घ्यायला पाहिजे, ते विषय आतापर्यंत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने इथे कधीच हातात घेतले नाही. 2017 मध्ये महापालिकेची निवडणूक घेण्यापूर्वी भाजपने 2 वर्ष इथं पेरणी केली, मशागत केली, भ्रष्टाचाराची सगळी प्रकरणं बाहेर काढली आणि त्याच्यामधून जनमत तयार केलं, तिथून सत्तांतर झालं. उद्या जर समजा ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये निवडणुका होणार असतील, तिथे महायुती म्हणून निवडणुका होणार असतील, तर अजित पवारांच्या वाट्याला 128 पैकी 28, 30, 35 जागा येतलेली असतात. त्याच्यामुळे पुन्हा शहर ताब्यात घेण्याचं स्वप्न तिथं भंगतं. जर स्वतंत्र निवडणुका लढायच्या असतील तरच अजित पवारांना इथे पाय रोवून येतील, शक्यता आहे. म्हणजे 128 उमेदवार तयार करायला लागतील, त्यासाठी विषयांची मांडणी करायला लागेल, त्यासाठी लोकांमध्ये फिरावं लागेल, पण त्याची कुठली तयारी अद्यापर्यंत दिसत नाही. फक्त आमदार अण्णा बनसोडे यांना विधानसभा उपाध्यक्षपद दिलं म्हणजे पुढची महापालिकेची सत्ता ही पुन्हा राष्ट्रवादीकडे येणार, ही फक्त चर्चा आहे. प्रॅक्टिकली ते शक्य आहे का? जर अजित पवारांना ते करायचंच असेल तर त्याच्यासाठी मार्ग आहेत, ते शक्य आहे, परंतु त्यांच्या मनाची तयारी पाहिजे. भाजपला 2017 मध्ये इथे सत्ता घेताना त्यांनी ज्या पद्धतीने राष्ट्रवादीला भ्रष्टाचाराचे आरोप करून बदनाम करून सोडलं होतं, आता अजित पवार स्वतंत्र लढणार असतील तर भाजपच्या भ्रष्टाचारावरती त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे पदाधिकारी बोलणार आहेत का, हा विषय आहे. म्हणजे अजित पवारांना त्यांच्या राष्ट्रवादीला इथं जर सत्ता मिळवायची असेल तर 60-70 जागा तरी किमान जिंकल्या पाहिजेत. त्या जिंकायच्या असतील तर त्यांच्या कार्यकर्त्यांनी भाजपने गेल्या 5 वर्षात आणि 3 वर्षाच्या प्रशासकीय राजवटीमध्ये जो भ्रष्टाचाराचा महापूर इथे आहे, ते फार मोठं भांडवल आहे तसं पाहिलं तर. म्हणजे आतापर्यंत कधी झाला नाही इतका 2-3 हजार कोटींचा भ्रष्टाचार ह्या कालावधीमध्ये झालेला आहे. तो जो शोधला आणि त्या संदर्भामध्ये जनमत जागृत केलं, लोकांमध्ये गेलात, लोकांना पटवून सांगितलं, तर कुठे अजित पवारांसाठी हे मैदान थोडं तयार होऊ शकतं, ते ग्राउंड तयार होऊ शकतं. पण तसं करताना ते कोणीच दिसत नाही. आम्हाला प्रश्न असा आहे की अजित पवारांची राष्ट्रवादी ही भाजपच्या विरोधामध्ये असा प्रचार करणार का? ते धाडस
अजित पवारांचे योगेश बहल असू देत किंवा मंगलाताई कदम असू देत, त्या विषयावरती बोलणार आहेत का? विषय फार मोठी जंत्री आहे. जर भ्रष्टाचाराची प्रकरणं अशी ह्याच्यात तुम्हाला यादी सांगायची म्हटले की ज्याच्यावरची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांना जर सत्ता पाहिजे असेल त्यांनी बोलायला पाहिजे, तर अशी बरीच प्रकरणं आहेत. म्हणजे साधा या शहरातला स्मार्ट सिटीचा प्रकल्पामध्ये जवळपास 200-250 कोटीचा महापालिकेला भुर्दंड पडणार आहे दादा खर्चामध्ये. त्याला जबाबदार भाजप आहे. या शहरामध्ये पंतप्रधान आवास योजना जी जवळपास 13,000 घरांची आहे, त्याच्यामध्ये जे वाढीव खर्चाने दिलेले विषय ते फार मोठे आहेत. या शहरात सध्या सर्वात मोठा विषय कोणता असेल तर SRA आहे, स्लम रिहॅबिलिटेशन, झोपडपट्टी पुनर्वसन, जे SRA मार्फत होणार आहे खाजगी बिल्डरच्या वतीने. तो विषय फार गंभीर विषय आहे. जवळपास त्याच्यामध्ये 90-95 विषय SRAचे प्रकल्प मंजूर झालेले आहेत. त्याच्यामध्ये भाजपची मंडळी फार मोठ्या प्रमाणावरती आहेत, राष्ट्रवादीची पण आहेत. कदाचित त्याच्यामध्ये अजित पवारांची किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांची गोची होऊ शकतो, त्याच्यामुळे ते विषय घेणार नाहीत. परंतु आता साधं परवाचं उदाहरण, चिंचवडचा बटरफ्लाय पूल 29 कोटीचा त्याचा वाढीव खर्च दाखवला 39 कोटी. शाहूनगरला जे एक उद्यान आहे बहिणाबाई चौधरी उद्यान, त्या उद्यानाचा मूळचा खर्च होता 30-35 कोटी, ते गेलं जवळपास आता 70-80 कोटीपर्यंत. गदिमा नाट्यगृह जे मूळचं 30-35 कोटीचं 100 कोटीला गेला. पवना जलवाहिनी प्रकल्प जो 300-350 कोटीचा तो 1000 कोटीला गेला. ह्या सगळ्याची गोळाबेरीज केली तर फार मोठं. अर्बन स्ट्रीट फुटपाथ या शहरातले जे मूळचे लोकांना नकोच आहेत जे फुटपाथ, ते या प्रशासनाने जाणीवपूर्वक बांधले. जवळपास 200 कोटीचे नाही आता 800 कोटीचे फुटपाथ बांधतात. त्याच्यात प्रचंड मोठा भ्रष्टाचार आहे. नदी सुधार प्रकल्प 3,500 कोटीचा नदी सुधार प्रकल्प आहे, जो अजिबात गरजेचा नाहीये. ज्या पद्धतीने ते राबवतात तो अत्यंत चुकीचा राबवतात, त्याच्यामुळे ते पैसे सगळे वाया जाणार आहेत. या विषयावरती बोलायला पाहिजे. विषय भरपूर आहेत, फार मोठे आहेत विषय. म्हणजे हे एवढे सगळे विषय असताना राष्ट्रवादीला जर भाजपच्या विरोधामध्ये जर युद्ध पुकारायचं असेल खऱ्या अर्थाने महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून, तर विषय भरपूर आहेत. परंतु त्यांच्यामध्ये ती हिंमत आहे का नाही, हा महत्वाचा मुद्दा आहे. माझ्या माहितीप्रमाणे एक चकार शब्द ही कोणी बोलणार नाही. त्याच्यामुळे अजित पवारांना सत्ता मिळणार कशी? पिंपरी चिंचवडची. त्याही पुढं मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, नाशिक ही सगळी महत्वाची शहरं आता भाजपच्या ताब्यात जाणार आहेत. म्हणजे मुंबई तर महापालिका गेल्या तर जमाय जवळपास, पुणे महापालिका आहे, नाशिक, नागपूर ते पण जाईल. ठाणे आणि पिंपरी चिंचवड हे जवळपास बरोबरीतली आहेत शहरं. पिंपरी चिंचवडची एवढी चांगली सोन्याचं अंड देणारी ही कोंबडी आहे भाजपसाठी. ती सत्ता अजित पवारांच्या ताब्यात देवेंद्र फडणवीस देतील का? म्हणजे हे 2-3 मुद्दे विचारात घेतले तर अजित पवार जो प्रयत्न करतात की पिंपरी चिंचवड पुन्हा ताब्यात घ्यायचं, हे कसं शक्य आहे? म्हणजे त्या पराभवाचं, मागच्या पराभवाचं उट्ट काढायचं, हे कसं शक्य आहे? पार्थ पवार यांचा झालेला पराभव, त्याचा वचपा काढायचा, हे कसं शक्य आहे? म्हणजे हे मी तुमच्यासमोर हे मुद्दे फक्त मांडलेले आहेत. म्हणजे एकटे अण्णा बनसोडे त्यांच्या नेतृत्वाखाली ह्या विधानसभेच्या ह्या महापालिकेच्या निवडणुका लढवायच्या, तर अण्णा बनसोडे यांच्याकडे ते संघटन कौशल्य तसं नाहीये. त्यांच्याकडे वक्तृत्व, एक वक्ता लागतो, परखड वक्ता लागतो एक पैकी, तर ते वक्तृत्व कमी आहे, त्यांची अभ्यासाची कमी आहे, विषयांची कमी आहे. त्यांचा जनसंपर्क आहे पण तो लिमिटेड कार्यकर्त्यांपुरता आहे. म्हणजे जर अजित पवारांना खरंच पिंपरी चिंचवड ताब्यात घ्यायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी जमा कराव्या लागतील, तेव्हा कुठं ते शक्य आहे. भाजपनी 2 नगरसेवकाचे 77 नगरसेवक केले, पण त्यासाठी 2-3 वर्ष मेहनत घेतली, मशागत केली, ग्राउंड तयार केलं आणि सत्ता ताब्यात घेतली. त्यासाठी मोदी फडणवीस यांचे फक्त मदत झाली. अजित पवारांना पिंपरी चिंचवड जर ताब्यात घ्यायचं असेल तर माल मसाला भरपूर आहे, दारूगोळा भरपूर आहे. फक्त तुमच्यामध्ये दारूगोळा तो तोफेमध्ये भरायचा आणि ठासायचा, ती काम तरी तुमच्याकडे करणारी मंडळी आहेत का? ती नाही आहेत. आता पक्षाचे शहराध्यक्ष योगेश बहल आहेत. योगेश बहल भाजपच्या भ्रष्टाचारावरती बोलणार आहेत का? नाही बोलणार. इतकंच कशाला, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पिंपरी चिंचवड शहरामध्ये शहराध्यक्ष मिळत नव्हता. योगेश बहल यांना बळे घोड्यावरती बसवावं लागलं शहराध्यक्ष म्हणून. इतकी वाताहत त्या पक्षाची झाली, इतकी संघटना ती विस्कळीत झालेली आहे. हे संघटना बांधावी लागेल. ती बांधायची तर अजित पवारांना इथं
पूर्ण बारकाईने लक्ष द्यावं लागेल. फक्त एक विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांची नियुक्ती केली म्हणजे शहर ताब्यात आलं असं होणार नाही. त्यासाठी भरपूर मेहनत घ्यावी लागेल आणि पुढचं फ्युचर तर दिसतंय. इथे पुन्हा भाजप ही महापालिका ताब्यात घेऊ शकते असं आत्ताचं फोरकास्ट आहे. जी वाटचाल ज्या दिशेने चालू आहे ते पाहिलं तर भाजपला इथं तसं मैदान सोपं आहे. त्या कारण का ठाकरेंची शिवसेना गर्भगळीत झालेली आहे. ठाकरेंच्या शिवसेना आता फक्त झिरोवरती यायची ठेपलेली आहे. सुलभाऊ बळेसारखे खंदा कार्यकर्त्यात त्यांनी पक्षांतर केलं, त्या शिंदेच्या शिवसेनेत गेल्या. ठाकरेंच्या शिवसेनेचे आणखीन रथी महारथी जे इतर निष्ठावंत म्हणून सैनिक म्हणून ते सुद्धा आता शिंदेच्या शिवसेनेकडे चाललेले आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जाऊ की नको याच्यावरती शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील मंडळी तटून बसलेली आहेत. गेलं तर आपल्याला भवितव्य आहे की नाही, सत्ता येणार की नाही, का भाजपमध्ये जायचं, याच्यावरती ते सगळे कुंपणावरती बसून आहेत. मग अजित पवारांची सत्ता इथे येणार कशी हे आता अजित पवारच जाणार. तूर्त आपण इथेच थांबूया, पाहूया अजून पुढचे 4-6 महिने आहेत, तो पण वाटतो. धन्यवाद.